मृत्यूच्या समयी नेमकं काय घडतं? खूप कठीण प्रश्न आहे. मृत्यूच्या समयी आत्मा जेव्हा शरीर सोडून जातो तेव्हा त्याला विविध 5 मार्ग आहेत. त्या मार्गातून तो जातो आणि तेव्हा जर तुम्ही राम सारखं मंत्र म्हटलं तर त्याच्यात सहजता येते. नाही तर खूप मोठा संघर्ष होतो. पण इथे पुन्हा महामृत्युंजय मंत्र काम करतं. तर जेवढं तुम्ही अलिप्त होऊन तटस्थ होऊन या जन्मातून जाल हे लक्षात घ्या की मृत्यू म्हणजे तुमचा शेवट नाही. हे जेव्हा तुमच्या लक्षात येतं तेव्हा मृत्यूच्या समयी अत्यंत शांततेने तुम्ही जाऊ शकता. असे लोक पाहिलेले मी की मृत्यूच्या समयी अत्यंत शांत झोपलेले असतात. तुम्ही पाहिलं असेल काही लोकांच्या मृत्यूनंतर चेहरा अगदी शांत आणि क्लीन असतो. आणि काहींचे चेहरे हे अत्यंत वेगळे असतात. काहींचे चेहरे 2-2 दिवस बदलत नाही, बर्फात ठेवलेले असतात. कारण तेवढं तटस्थ भाव त्यांच्यात आलेला असतो. तर प्रत्येक व्यक्तिगणिक घटना बदलते. त्याच्या मृत्यू शरीराच्या कोणत्या पार्ट मधून बाहेर पडतं त्यानुसार घटना बदलते. त्यावेळच्या त्याच्या मानसिक स्थितीवरून घटना बदलते. तर हे सगळं आहे. तर भगवान राम यांचं नाव घेण्याची जर सवय लावून घेतली, काही झालं की आपल्याला लहानपणी सवय पण होती राम असं सहज बोलायचं आपण. तो मुक्तीचाच मार्ग आहे. आणि अशी काही नावं आहेत की जे त्यातल्या त्यात राम हा सगळ्यात सोपा नाव आहे की जे आपण मृत्यू समयी घेतलं तर आपलं पुढचं वाटचाल ही खूप सोपी होते. आणि जसं आता कुंडलीचा विषय आला किंवा पुनर्जन्माचा विषय आला, कर्मबंध आलेत सर्व, तर याच्यामध्ये जे काही दोष असतात आपल्या या जन्मात असतात, जसं पितृदोष आहे, शनिदोष आहे, वेगवेगळे ग्रहांचे दोष, ते आपल्याला मागे जन्मातील सुद्धा असू शकतात. मागील जन्माच्या कर्मानुसार ह्या जन्मात ग्रह आपल्याला इंडिकेट करत असतात तुम्हाला काय भोगायचंय. ग्रह स्वतःच्या खिशातून आपल्याला काहीच देत नाही. ग्रह आपल्याला काय देतात की मागच्या जन्मात आपण जे कर्म केले ते कर्म या जन्मात आपण कसे जगणार आहोत त्याचे इंडिकेशन देतात. पितृदोष याच्यामध्ये असतो. सगळेच कोणताही दोष असू द्या, तो दोष का आला? कारण हे सगळं कर्म आणि पुनर्जन्म, कर्म आणि पुनर्जन्म. तुमच्या कर्मामुळे तो दोष आला. तो दोष तुम्ही कसा जगायचा आहे हे फक्त ग्रह दाखवतात. ते दिशादर्शक बाण आहे. आपल्याला कोणताही ग्रह स्वतःच्या खिशातून काहीच देत नाही. मग जेव्हा आपल्याला कुठली तरी मोठी घटना होणार असते आणि ते टळते, तर तेव्हा आपल्याला असं म्हणू शकतो आपण की एखादी आपली पुनर्जन्माची कर्म असेल त्याच्यामुळे आपला हा दोष पुनर्जन्माची असतात, पूर्वजांचे आशीर्वाद असतात, ह्या जन्माचं असतं. म्हणजे अगोदर असं असायचं की जे काही भोगायचं ते पुढच्या जन्मात. कलियुगात अनेक गोष्टी या जन्माच्या या जन्मातच फिरतात. तर या जन्मातही आपण कळत नकळत एखादं पुण्यकर्म केलेलं असलं तर त्या पुण्यकर्माचं फळ म्हणून आपल्याला सकारात्मकता मिळते. तर पुण्यकर्म आणि मंत्र म्हणजे कलियुगाला जो उशाप मिळाला त्यातला हा सगळ्यात मोठा भाग आहे की सतयुगात जे कार्य मोठ्या होम हवन्य व्हायचं किंवा जेवढी शुभफळं होम हवन्य मिळायची तेवढी शुभफळं कलियुगात फक्त नामस्मरणाने मिळतात. हा, मग तेही पुण्यकर्म झालं. तर तुम्ही योग्य नामस्मरण करा, योग्य आचरण करा, कुणावर अन्याय करू नका. तुमचे या जन्माचे क्रियामान कर्म सकारात्मक होतात. काही फळं या जन्मातच मिळून जातील.